आणि हे आपल्याला 26 जानेवारी बद्दल फार सुंदर वक्तव्य करणार आहे. तो उठते आपला करून द्या तमाखाने पुन्हा माईक भरून टाकतो. पूर्ण माईक भरल्यानंतर मुलांनो आज 26 जानेवारी आहे. बापा काय सुंदर 26 जानेवारी आहे, काय मस्त जानेवारी आहे, काय सुस्त जानेवारी आहे. काय कपडे, काय पोरं, काय ड्रेस, काय पॅन्ट, काय जेवण. बापा बक्ष मी कसा करता बोलतो, हे शास्त्री संग्रह पुलिना त्याच्यावर पैसा आहे त्याचे बोलून आलो बरं का. आता तुम्हाला सांगू का आज 26 जानेवारी काय आहे म्हणून. कालची 25 जानेवारी झाली ना, आज 26 जानेवारी लक्ष द्या. ज्याच्यावर पैसा आहे ना त्याला मान आहे, आणि जो गरीब आहे ना त्याला मान नाही बरं का. गरीबाला मान नाही आहे. फार सुंदर असं एक सुभाषित आहे. अपुत्रस्य गृहं शून्यम. लक्ष द्या. अपुत्रस्य गृहं शून्यम दिक्शून्यास्त बांधवः मूर्खस्य हृदयं शून्यम सर्वशून्यम दरिद्रतः. म्हणजे सुभाषिताचं म्हणणं असं आहे, अपुत्रस्य गृहं शून्यम. ज्या घरी रांगत मूल नाही आहे ते घर शून्य आहे. लक्षात घ्या. आता परिवार कसे वेगळे वेगळे. रांगत मूल केव्हा राहील. तुमचा सर्व परिवार एकत्र राहील तर घराची शोभा आहे का नाही. आता असं आहे, मुलाला शिकवलं, मुलगा तिकडेच गेला, 3 मजली घर बांधलं, 3 खाली आहे, तू कसं राहते ते घर शून्य आहे. त्या घरात रांगत मूल जेव्हा राहील, सर्व जुन्या पाटलाचे वाडे वगैरे काय सुंदर मजा होतो. आता राहिली का ते. आता मायला हम दो हमारा ये. तसं ज्या घरात रांगत मूल आहे ना ते घर, ज्या घरी रांगत मूल नाही ते घर शून्य सांगितलं आहे. दिक शून्यास्त बांधवा हा म्हणण्याचे तात्पर्य ज्याला भाऊ नाही आहे ना. आता मला भाऊ नाही म्हणून सांगून राहिलो. ज्याला भाऊ नाही त्याला सर्व दिशा शून्य सांगितलेले आहे शास्त्रामध्ये. लक्षात घ्या. सर्व दिशा शून्य आहे. बघा अहो किती तुमचं वय राहू द्या, जर तुम्हाला कोणी आईवून शिवा दिली ना, कोणी शिवा दिल्या ना, तुमचा मित्र दवडणार नाही. किती वय असेल तो भाऊ दवडून येऊन तुमच्या पुढं तुमच्या पाठीला पडेल बरं का. म्हणजे ज्याला भाऊ नाही ते त्याला दिशा शून्य सांगितलं आहे. आणि मूर्खस्य हृदय शून्यम. जो मूर्ख आहे ना त्याचे हृदय शून्य सांगितलेलं आहे बरं का. मूर्ख माणसाच्या हृदय शून्य आणि सर्व शून्यम दरिद्रतः. म्हणणे तात्पर्य जो गरीब आहे ना त्याला सर्व चाणक्यांनी म्हटलं आहे. आणि असं दिसते आपल्याला, एखादा गरीब विद्वानी असेल आणि काही सांगायला गेला ना तरी कोणी ऐकत नाही. तू माझ्या वस्तू काय समजत नाही म्हणतात. चाणक्याचे म्हणणं आहे बरं का. म्हणजे म्हणणे तात्पर्य असं आहे. रामचरित मानसात फार सुंदर प्रसंग आलाय बरं का. उत्तरकांडामध्ये आहे तो प्रसंग. गरुडजीने काकभूषणीला प्रश्न विचारला. बोले काकभूषणी जी ये प्रश्न बताइए. बोले कि सबसे बड़ा दुख कौन सा है और सबसे बड़ा सुख कौन सा है. फार सुंदर उत्तर दिले बरं का काकभूषणी. काय सांगितलं, काय सांगितलं म्हणजे सर्वात दुःख हे सांगितलं तर जो दरिद्री आहे, नाही दरिद्र सम सुख जगमाई. नाही दरिद्री सम जगदुख. जगदुख माई. संत मिलन संत मिलन खरं सांगू का, थोडं सांगत नाही म्हणून मी. म्हणजे लक्ष द्या, गरिबीच्या मोठे हाल असते पण
अरे गरीब की छोकरी मरे तो कोई नहीं जाए. लक्षात घ्या, आता काळात तसं आहे. गरीब की छोकरी मरे तो कोई नहीं जाए और ये भले की बकरी मरे ना सब कोई जाए. काय सुंदर बकरी हो पाटील साहेब, काय कान होते हो, काय दाढी पा आहे असं. काय सुंदर बकरी आता दिसली होते, कुप गेली कशी. म्हणजे जेवढ्याची बकरी राहत नाही तेवढ्या जास्त चाय पाणी घेऊन जातात. लक्षात द्या. आणि गरीबाची पोरगी बिचारी पडून जात नाही हो. लक्षात द्या. महाराजांच्या जीवनात सुद्धा प्रसंग आला बरं का. तुकाराम महाराजांच्या जीवनात सुद्धा प्रसंग आला. लक्षात घ्या, तुकाराम महाराजांच्या वयाच्या 13व्या वर्षी विठाई सोबत लग्न झालं. कुणाच्या? तुकाराम महाराजांच्या. विठाईला दमाचा त्रास होता म्हणून महाराजांच्या वडिलांनी दुसरी पत्नी करून दिली, जिजाई नावाची. 15 वर्षाच्या काळामध्ये 350 वर्षापूर्वी, लक्षात घ्या, 350 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांना देहूमध्ये 4 लाखाची सावकारी होती. किती? 4 लाखाची सावकारी. त्यातली किती पैसा असेल? लक्षात घ्या, 4 लाखाची सावकारी. आणि त्यांच्याकडे महाजनी होती, त्यांच्याकडे त्यांची चावडी होती. आणि त्यांना देहूमध्ये तुका शेठ म्हणत होते. महाजनी म्हणजे काय? महाजनी म्हणजे महाजन म्हणजे त्यावेळेस वयाच्या 15व्या वर्षी म्हणतो मी, वयाच्या 15व्या वर्षी त्यावेळेस जर कोणी देहूमध्ये माल विकायला आला, सब्जी म्हणा काही देहू वगैरे जे असेल, तेव्हा त्या मालाचा भाव करण्याचा अधिकार तुकाराम महाराजांना होता. पण झालं काय? वयाच्या 15 वर्ष ते 17 वर्षापर्यंत असा काही दुष्काळ पडला की महाराजांच्या घरचे 5 जीव मरून पावले बरं का त्या दुष्काळामध्ये. बाप मेला न कळता हरली संसाराची चिंता बरं का. म्हणजे आई वडील गेले, विठाई नावाची पत्नी म्हणून पावली, वहिनी गेली म्हणजे सावजी नावाचा भाऊ म्हणून पावला, आणि 7 वर्षाचा मुलगा संतोजी नावाचा, असे 5 गेले बरं का. आणि जो तुका शेख होता ना, तुका शेख झाला नाही. म्हणजे एवढ्या धनाची किंमत आहे, शास्त्रात सांगितलेलं आहे बरं. आणि हे तुकाराम महाराजांना कळून आलं. आणि शास्त्र नियम त्यांच्या लक्षात, जरी ते धनाला विटाळ मारत होते, पण हे शास्त्र नियम असल्यामुळे धनाची अवस्था त्यांना कळून आली. आणि धन असं नाही, धन हे दृश्य आणि अदृश्य फळ सुद्धा देते बरं. म्हणजे थोडा तरी परोपकार असं काही त्याचे आहे, त्यामुळे ते धन आपल्याला फळ देते. म्हणून तुकाराम महाराजांनी त्या याच्यात गृहस्थ आश्रमामध्ये ते धन जोडण्यास सांगितलेलं आहे. जमा कसं सांगितलेलं आहे? अभंगाच्या पहिल्या चरणात
फार सुंदर आमचे अमित भाऊ. लक्षात घ्या, धन जोडण्यास सांगितलेलं आहे. खूप सुंदरसं जीवन दर्शन आहे बरं का. म्हणजे ब्रह्मचार्य आश्रम 1 ते 24 झाल्यानंतर काय होत होतं, विद्यार्थी जेव्हा शिकायला गेले ना तेव्हा त्या गुरुच्या शेंडा आपण म्हणतो ना विदाई समारोह, तेव्हा त्या गुरुकुलमध्ये विदाई समारोह व्हायचा. लक्षात घ्या, शिक्षण शिकणाऱ्या मुलांनो, तेव्हा विदाई समारोह व्हायचा. आपल्याला ते माहीत नाही बरं का, आता शिक्षण पद्धती वेगळी झाली आहे. तेव्हा गुरुची आज्ञा असेल तर त्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश करावा. तेव्हा ते सांगत होते, काय सांगत होते, धर्मचर सत्यम वद स्वाध्यायम मा प्रमदात मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव. आता मला सांगा, एवढं आपण जर शिकलो असतो खरंच आपले पूर्व बिघडल का, आणि दुसऱ्या धर्मात जायची कोशिश होईल का? कुठं मूर्ती पाणी आपलं नाही. बोलणं स्पष्टपणे सांगतो, धर्मात आपल्या धर्मात भरपूर आहे, आपण ते जाणीवही नाही. मग तो एक शेतकरी मला आवडला, खूप सुंदर होता